गंध नव्याचा भाग 9. रात्री विराटचं घर, गेस्ट रूम. बाहेर संध्याकाळचं निमगंध वातावरण होतं. घरात शांतता होती. गेस्ट रूममध्ये फक्त एक टेबल लॅम्प सुरू होतं. पिऊ खोलीच्या एका कोपऱ्यात खुर्चीवर बसलेली होती. ती खिडकी बाहेर पाहत. तिच्या डोळ्यात थोडं अश्रूचं मळब होते. दरवाजा हळूच उघडतो. विराट आत येतो. विराट हळू आवाजात, तुला जे काही वाटतंय ते योग्यच आहे पिऊ, पण मला तुला तसंच रस्त्यावर सोडू शकलो असतो का? पिऊ काही उत्तर देत नाही. तिचं लक्ष अजूनही खिडकीबाहेर होतं. विराट थोडं पुढे येऊन, मला माहीत आहे मी तुझी परवानगी न घेता तुला इथे आणलं, पण त्यावेळी मला तेच योग्य वाटलं. तू सुरक्षित होतीस हे मला हवं होतं. पिहू वळते. तिच्या चेहऱ्यावर संताप, वेदना आणि थोडा गोंधळ मिसळलेला असतो. पिहू, आणि तुझं योग्य ठरवणं माझ्यासाठी काय ठरेल? मी निर्णय घेऊ शकत नाही. मी एकटी आहे म्हणून तुला वाटलं की मला काहीही करता येईल. विराट थोडा शांत पण ठाम, नाही पिहू, मी तुला कधीही कमकुवत समजलं नाही, पण एकटं सोडणं म्हणजे तुला मदत न करणं असतं, आणि मी ते करू शकलो नाही. थोडं शांततेत क्षणभर वातावरण. पिहू डोळे मिटते आणि डोळ्यातले अश्रू लपवते. पिहू थोडं सावरून, इथं राहणं तुझ्या घरच्यांना त्रासदायक होईल. समाज काय म्हणेल? तुला माझ्यामुळे बदनामी नको. विराट हळू हसतो. माझ्या घरच्यांना त्रास होतो जेव्हा मी दुखवतो. तुझं इथे असणं त्यांच्यासाठी ओझं नाही, आधार आहे. आणि समाजाचं काय? ते उद्या दुसऱ्यांवर बोलतील. पिहू त्याच्याकडे बघते. तिच्या डोळ्यात थोडं साशंक पण स्पष्ट जाणवतं. हळूहळू ती विराटवर विश्वास ठेवायला लागते. विराट हळू, इथे राहणं तुझ्यावर कृपा नाही, ही माझी काळजी आहे. विराट निघून जातो. पिहू एकटीच उरते. हळूच खिडकीजवळ जाते. तिथून खाली विराट दिसतो. तो स्वतःच्या खोलीत जात होता. ती त्याच्याकडे बघते. पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावर थोडी शांतता जाणवते. विराटने घरच्यांना सगळं सांगितलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी विराटचं घर. सकाळचे 8 वाजले होते. घरात गोड वास दरवळतो, गरम पोहे आणि आले चहाचा. स्वयंपाकघरात सविता काकू आणि आई कामात गुंतलेल्या होत्या. दोघींचं आपापसात हसत खिदळत गप्पा सुरू होत्या. कविता, सविता काकू हसत, अय्या ताई, खरं सांगू का? त्या पिऊच्या चेहऱ्यावर शांतता असली तरी डोळ्यात खूप काही बोलतंय. तिला खूप दुखावलंय गेलंय. आई करुण स्वरात, हो बाई, पण आपला विराट त्याच्यासाठी जे करतोय ते काहीही कमी नाही. आजवर मुलींशी दुरूनही नातं ठेवलेलं नाही त्यानं. ही तर सरळ घरी आली. तेवढ्यात गेस्ट रूमचा दरवाजा हळूच उघडतो. पिहू हळूच बाहेर येते. केस मोकळे, चेहरा ताजा तवाना पण थोडा लाजलेला. ती गुपचूप पायऱ्यांनी खाली उतरते. सविता काकू हसत, अहो बाईसाहेब, आलेस का? या, सकाळचा गोड चहा थांबलाय तुमच्यासाठी. पिहू लाजून, मी स्वतः घेते. काकू तिला खुर्चीवर बसवत, अरे बापरे, घरात पाहुणे असताना आम्हीच काम करतो का? तू आता पाहुणे राहिलीस नाहीस, आपलीच झाली आहेस. पिहू हसते, पण डोळ्यात थोडं ओलावं असतं. तिला इतकं प्रेम कोणाकडून फार दिवसांनी मिळालंय. तेवढ्यात काव्या धावत येते आणि पिहूच्या मांडीवर बसते. काव्या, पिहू मॅडम, तुम्ही खरंच इथे राहणार का? पिहू थोडा वेळ विचार करून, अजून काही ठरवलेलं नाही ग, पण तू असं म्हणतेस तर राहावंसं वाटतंय. काव्या त्याला मिठी मारते. सविता काकू आणि आई दोघी डोळ्यांनी असतात. वातावरण एक वेगळंच घरपण आणि आपुलकी दरवळते. तेवढ्यात विराट ऑफिसच्या तयार कपड्यांत खाली येतो. तो पिहूला पाहतो. दोघांचे डोळे क्षणभर भिडतात. क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटतं. विराट हळूच, चहा घेतलास का? पिहू हलकंसं असते. तुमचं घरातल्या लोकांचं प्रेम सकाळच्या चहापेक्षा गोड वाटलं. विराट त्याचं हसू लपवतो आणि टेबलावर बसतो. पहिल्यांदाच सर्वांनी मिळून एकत्र नाश्ता करायचा क्षण तयार होतो, जिथे पिहूला प्रथमच आपुलकीचं घरपण जाणवतंय. सगळेजण नाश्ता करून आपापल्या कामाला निघून जातात. विराटचं ऑफिस. विराटचं कॅबिन. ऑफिसमध्ये स्टाफ आपापल्या जागांवर आपल्या कामात होते. विराटच्या कॅबिनमध्ये हलकासा सूर्यप्रकाश येत होता. आदित्य हातात कॉफी घेऊन
विराटच्या समोर बसतो. दोघांचाही चेहरा विचारात गुंतलेला होता. आदित्य, दादा, तू काल जे केलंस त्याबद्दल थोडं बोलायचं होतं. विराट शांतपणे, बोल, मी ऐकतोय. आदित्य, पिऊला घरात आणणं म्हणजे थेट जगापुढे एक स्पष्ट घोषणा करणं. लोक बोलतील, सोशल मीडियावर चर्चा होईल, समाज, आपलं नाव, सगळ्यांवर परिणाम होऊ शकतो. विराट शांतपणे ऐकतो, मग टेबलावर ठेवलेल्या फाईल्स बाजूला सारतो आणि आदित्यकडे थेट बघतो. विराट, आदित्य, मला एक गोष्ट स्पष्ट सांगायची आहे. तुझ्या म्हणण्यात तथ्य आहे, पण जेव्हा एक मुलगी रात्रीच्या अंधारात रडत रडत तुझ्या समोर उभी राहते, तिचं कोणीही नसतं, तेव्हा समाज या शब्दाचा काही अर्थ उरत नाही. आदित्य, पण दादा, लोक काहीही म्हणतात. विराट, थोडं थांब. मग म्हणू दे. ते लोक काल कुठे होते जेव्हा ती तिच्या आईकडून त्रास सहन करत होती? ते कुठे होते जेव्हा तिचं अस्तित्व कोणी ऐकूनही घेतलं नाही? आदित्य गप्प होतो. त्याला विराटचा मुद्दा पटतो, पण तो अजून एक गोष्ट विचारतो. आदित्य, तुझं तिच्यावर प्रेम आहे का? विराट थोडा वेळ शांत राहतो आणि खिडकीकडे वळून खिडकीच्या बाहेर बघतो. डोळ्यात खोल विचार होते. विराट हळू आवाजात, प्रेम काय असतं हे मला अजूनही नीट समजलेलं नाही, पण तिच्यासाठी काहीतरी खोल आतून हलतंय. तिला दुखवलं बघवत नाही आणि तिचं अस्तित्व आता माझ्या आयुष्यात आहे, हे नक्की. आदित्य त्याच्याकडे पाहतो. पहिल्यांदाच त्याला विराटच्या चेहऱ्यावर हळवट भाव दिसतात. आदित्य मृद हसत, मग दादा, मी तुझ्यासोबत आहे, पण जर हे नातं खरंच सुरू होणार असेल तर फक्त काळजी नाही, प्रेमही हवंच. विराट हलकंसं मान डोलवतो. दोघेही शांतपणे कॉफी घेतात. विराटचा चेहरा आता अधिक ठाम आणि स्पष्ट होता. विराटच्या बंगल्याच्या बागेत पिहू आणि काव्य बसलेले होते. संध्याकाळची वेळ होती. आकाशात हळूहळू गुलाबी झाक, बाग शांत होतं. फुलांवर पाणी टपकत होतं. गार्डनच्या झुल्यावर पिहू आहे तिच्या शेजारी काव्या हातात पुस्तक घेऊन बसलेली होती. काव्या विनवणीच्या स्वरात, पिहू मॅडम, आज गोष्ट सांगा ना. माझ्या आईने कधीच गोष्ट सांगितली नाही. पिहू थोडं स्तब्ध होते. ते शब्द ऐकताच तिच्या हृदयाला थोडा धक्का बसतो. ती हलकेच काव्याच्या केसातून हात फिरवते. पिहू हळुवार आवाजात, कुठली गोष्ट हवी ग तुला? काव्या डोळे चमकवत, अशी एक गोष्ट जिथे एक मुलगी रडत रडत एकटी पडते, पण मग एक दिवस कोणीतरी तिला आपुलकीने हात देतो. पिहूला एकदम आतून काहीतरी हल्ल्यासारखं वाटलं. ती थोडा वेळ काव्याकडे पाहत राहते, मग डोळे मिटून बोलायला सुरुवात करते. पिहू, एक होती मुलगी, खूप साधी पण मनाने मोठी. तिला आयुष्यभर हक्क मिळालाच नव्हता. आईचं प्रेमही कधी मिळालं नाही, पण ती दिवसेंदिवस स्वतःला समजवायला शिकली. काव्या गंभीर होऊन, मग पुढे काय? पिहू हसत, एक दिवस तिच्या आयुष्यात एक छोटीशी परी आली, जी तिला आईसारखं हसवत होती, बोलवत होती. काव्या हळूच, ती परी मी आहे ना? पिहू हलकेच डोळे मिटून तिच्या कपाळावर किस देते. पिहू, हो, अगदी तूच. काव्या तिच्या मांडीवर डोकं ठेवते. दोघींमध्ये एक अवर्णनीय शांतता होती. तेवढ्यात दुरून विराट येतो. तो दोघींना पाहतो. काही क्षण त्यांच्या चेहऱ्यावर गोड हसू उमटतं. विराट मनात, ही दोघी ज्या प्रकारे एकमेकांशी जोडल्या गेल्यात तिथे शब्द लागतच नाहीत. रात्रीचे 8:30 वाजले होते. घरात शांतता होती. आई, सविता काकू आणि काव्या आत होत्या. विराट स्टडीमध्ये होते आणि पिहू आपल्या खोलीत होती. तेवढ्यात मुख्य दरवाजावर जोरजोरात बेल वाजते आणि दार ठोठावलं जात होतं. आई चमकून, अरे देवा, कोण आलंय एवढ्या रात्री? सविता काकू दरवाजाकडे जाते आणि दार उघडते. समोर उभी होती निर्मला. चेहरा ताट, डोळ्यांत रागाचा भडका. तिच्यासोबत 2 ओळखीचे शेजारी असतात. निर्मला उद्रेकासारखा आवाज, कुठे आहे ती माझी मुलगी? पिहू. आवाज ऐकून पिहू आणि विराट हॉलमध्ये येतात. पिहू तिच्या आईला पाहून स्तब्ध होते. वातावरणात एकदम तणाव निर्माण होतो. पिहू हळूच, आई. निर्मला असहाय्यपणे, तू काय समजतेस स्वतःला? माझं नाव डुबवलंस? लोक मला विचारतात तुझी मुलगी कुठे पळाली, आणि तू इकडे एका माणसाच्या घरी राहतेस. लाज वाटत नाही का तुला? सगळं घर गप्प पडतं. काव्या घाबरून मागे लपते.
आई आणि सविता काकूही स्तब्ध होतात. विराट मात्र पुढे येतो. विराट संयमाने, माफ करा मॅडम, तुमचं जे म्हणणं आहे ते तुमचं मत आहे, पण पिऊ इथे माझ्या जबाबदारीवर आहे आणि सुरक्षित आहे. निर्मला उद्गारते, तू कोण आहेस तिचा? तू काय अधिकारानं तिला इथे ठेवतोस? विराट थोडा ठाम, तोच अधिकार जो प्रत्येक माणसाला असतो, एका दुखावलेल्या माणसाच्या मदतीचा. तुम्ही तिला काय दिलं, घर की कैद? निर्मला संतप्तपणे पिऊच्या दिशेने बोट दाखवते. निर्मला, तू आजच चल माझ्यासोबत, नाटक पुरं झालंय तुझं. पिऊ काही क्षण शांत राहते, मग एक गैर श्वास घेत आणि स्पष्ट आवाजात उत्तर देते. पिऊ, मी कुठे राहायचं, कोणावर विश्वास ठेवायचा हे मी ठरवणार आहे. माझं आयुष्य आता मी चालवणार. आजपासून तुझं नाव लावून जगण्याची गरज नाही. निर्मला स्तब्ध होते. तिला असा प्रत्युत्तर कधीच मिळालं नव्हतं. तिचा राग थरथरतो, पण ती काहीच बोलू शकत नाही. विराट शांत पण ठाम, जर तुम्हाला अजून काही बोलायचं असेल तर कृपया बाहेर जा, कारण इथं आरडाओरडा करणं आम्हाला मान्य नाही. निर्मला तावात निघून जाते. तिच्या मागे दोघं शेजारीही गप्प होऊन जातात. दरवाजा जोरात बंद होतो. हॉलमध्ये सगळे शांत होते. पिऊ एकटीच उभी होती. तिचे डोळे पाणावलेले होते, पण आता त्या अश्रूंमध्ये वेदना नाहीत तर ताकद होती. विराट हळूच जवळ येतो. तू खूप मोठं पाऊल टाकलंस आज पिहू. हळूच डोळे पुसत, उशीर झाला, पण मी शेवटी स्वतःसाठी उभी राहिली. निर्मला गेल्यावर सगळे आपल्या खोलीत गेले होते, पण पिऊचं मन मात्र गोंधळला होता. तिला बेचैनी होत होती, त्यामुळे ती टेरेसवर गेली. तिथली थंड हव्याने तिला थोडं बरं वाटत होतं. रात्रीचे 10:30 वाजले होते. आकाश स्वच्छ चंद्रप्रकाश हलक्या पांढऱ्याने प्रकाशात सगळं टेरेस उजळत होता. सौम्य गारगार वारा वाहत होता. विराट एकटक आकाशाकडे पाहत उभा हळूहळू पायऱ्या चढत पिऊकडे येतो. त्याच्या चेहऱ्यावर खूप काही बोलणारा शांत भाव होता. पिऊ हळू आवाजात, तुझ्या घरात इतका शांत चंद्रप्रकाश का वाटतो? माझ्या घरी कधीच नव्हता. विराट वळतो. त्याच्या चेहऱ्यावर थोडंसं हसू आणि काळजी दिसते. विराट, इथे चंद्र आहे आणि शांतता आहे, कारण कुणालाही ओरडणं कुरकुरणं आवडत नाही. ते फक्त ऐकून घेतात. दोघंही कठड्यावर बसतात. खाली बाग, वर चंद्र आणि मध्ये एक अव्यक्त भावना. पिहू हळूवार, आज पहिल्यांदा वाटतंय मी कोणाच्या तरी भावनेचा हिस्सा आहे. विराट शांतपणे, थोडं अंतर राखत, आणि मला वाटतंय मी पहिल्यांदा कोणाला आपलं म्हणावं असं वाटतंय. पिहू त्याच्याकडे थोड्या आश्चर्याने बघते. पिहू, मी अजूनही गोंधळले. विराट, हे नातं काय आहे? काही ठरलेलं नाही. विराट, नातं म्हणजे नियम नाही. पिहू, हे फक्त त्या 2 हृदयांमध्ये तयार होणारं एक विश्वासाचं दार आहे. माझं दार उघडं आहे. तू यावं एवढंच वाटतं. पिहू काहीच बोलत नाही, फक्त नजरेतून त्याला काहीतरी सांगते. दोघांमध्ये काही क्षण शांतता. दोघेही चंद्राकडे बघतात. तेवढ्यात वाऱ्याचा झुळूक येतो आणि पिहूचे केस हलकेच उडतात. विराट हाताने सौम्यपणे तिचे केस कानामागे करतो. त्या क्षणी पिऊ डोळे मिटून श्वास घेत असते. विराटचं हळूच, जेव्हा तू अशी शांत उभी राहतेस ना, वाटतं तू माझ्या आयुष्यात कधीच जाऊ नये. पिऊ डोळे उघडते. विराटच्या डोळ्यांत पाहते. ती काहीही बोलत नाही, पण तिची नजर सांगते तिला हे सगळं हवंच होतं, कधीच मिळालं नव्हतं. पिऊ हळू आवाजात, आजवर कोणी असं काही बोललंच नव्हतं. मी फक्त ऐकून घेतलं होतं. कोणी ऐकून घेतलं नव्हतं. विराट हसतो. नजरेत मृद प्रेम आहे. तो काहीही न बोलता तिच्या हातावर हलकंच हात ठेवतो. चंद्रप्रकाशात 2 एकट्या जीवांची नजर आता हलकेच एकत्र होते. कसा वाटला आजचा भाग? आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.